मला मी बाहेरून एरिया दाखवण्याचा प्रयत्न करेन मंदिराचा। तर हे मंदिर आहे, खूप मोठं मंदिर जाणार आहे। साइड साइडने बाईक काढायचा प्रयत्न करतो आणि खड्ड्यात शेवटी गाडी गेलीच। मी बरोबर भारत नगरला आहे। आमचा जो एरिया आहे तिथं मी 4-5 वर्ष आता राहतोय, तो एरिया भारत नगर। तर नमस्कार मंडळी, मी साहिल तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साहिल मोटो व्लॉग 1317। तर मी आता हे वर्लीला, इथून जाणार आहे मी चेंबूरला। आता आहे वर्लीला आणि तुम्हाला दिसत असेल वर्लीचं एक रॉयल शोरूम आहे। तरी मी इथून जाणार आहे सरळ चेंबूरला। मोठ्या मोठ्या ज्या बिल्डिंग दिसत आहेत तिथे कंस्ट्रक्शनचं काम चालू। कॉलेज आणि तुम्ही सिग्नल क्रॉस करून चाललो आहे चेंबूरला। बघताय ना बाबा किती उंच बिल्डिंग आहे बघा। तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल की माहित नाही, पण खूप। तर ह्या टाइम आता मला वाटतंय संध्याकाळचे 6:30 वाजायला आलेत आणि ह्या टायमाला खूप गर्दी असते। आज माझी जनरल शिफ्ट असल्या कारणाने मला थोडं लेट झालंय। तर सिग्नल सुटलाय, आता बघाल तुम्ही, हे बघा हा पण लगेच सिग्नल सुटलाय। तर सिग्नल असे पटापट सुटलंय की जरा बरं वाटतं, नाहीतर मग ट्रॅफिक मुळे सिग्नल मुळे खूप टाइम जातो। असं नॉर्मली मला एक अर्धा तास लागतो, पण जर ट्रॅफिक वगैरे लागलं तर पाऊण तास, कधी कधी 1 तास पण लागतो। मग कधी कधी कंटाळा येतो। आता मी ज्या सिग्नलला उभा आहे त्याच्या समोर जे तुम्हाला दिसत असेल ते आहे सिद्धिविनायक मंदिर। दादरचं एक प्रसिद्ध मंदिर म्हणून त्याला बघितलं जातं, ते म्हणजे सिद्धिविनायक मंदिर। ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दिसत असेल। तर ह्या मंदिरामध्ये खूप लांबून लांबून लोक दर्शनासाठी येत असतात। तर मंगळवारी बघितलं तर मंगळवारी तर खूप गर्दी असते, खूप म्हणजे खूप गर्दी असते। तुम्हाला मी बाहेरून एरिया दाखवण्याचा प्रयत्न करेन मंदिराचा। तर हे मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे। अरे भाई भाई थोडा साइड। तर हा आहे मंदिराच्या बाहेरचा भाग। इथं पोलीस बंदोबस्त खूप असतो मोठ्या प्रमाणात, कारण की इथं गर्दीही तेवढीच असते, कारण बाहेरून बाहेरून लोक येतात। हे तुम्ही बघताय ना, ही लाईन पूर्ण टॅक्सीसाठी उभी आहे दादरला जाण्यासाठी। एवढी मोठी लाईन इथं असते आणि त्याच्याच बाजूला आहे ते पेट्रोल पंप। आज मला थोडं जायला लेट झालं। आता तुम्ही बघताय दादरचं स्टेशन थोडं बाजूलाच आहे, पण जी ही लाईन लागली ट्रॅफिकची, खूप मोठी लाईन असते। संध्याकाळी बघाल ना तर तुम्ही केव्हाही या, संध्याकाळची तुम्हाला ह्या टायमाला ह्या रोडला तुम्हाला खूप मोठी लाईन दिसेल। पण आमची बाईक असल्यामुळे आपल्याला बरं पडतं की साईड साईडने तुम्ही निघू शकता, बाकीच्या मोठ्या गाड्यांना खूप प्रॉब्लेम होतो। बरोबर दादर स्टेशनच्या बाहेर, आणि तुम्हाला बघत असाल की खूप गर्दी आहे आणि ट्रॅफिकही खूप आहे। तर मी इथून जाणार आहे, साईड साईडने बाईक काढायचा प्रयत्न करतो आणि खड्ड्यात शेवटी गाडी गेलीच। की हे पूर्ण मार्केट आहे आणि मार्केटला एवढी गर्दी आहे ना, काय विचारू नका। आज शनिवार असल्यामुळे उद्या लोकांना सुट्टी असते संडेची, त्यामुळं शनिवारी सर्वजण मार्केटला जा, हे जा, खरेदी करा, ते करा। आता सर्वजण गावाला जाण्याचा प्लॅन आहे, मे महिना आहे तर भरपूर लोक गावाला जातात। तर त्यामुळं शॉपिंग सर्वांची चालू आहे। त्या साईडला हे बघू शकता, खूप लोक तुम्हाला दिसत असतील आणि इथं चेकिंग चालू आहे। गर्दी आहे दादरला। तुम्ही बघाल ना संध्याकाळी येऊचा ब्रिज जो पटरी क्रॉस करून आपल्या त्या साईडला घेऊन जातो, आणि त्या बाजूला तुम्हाला दिसत असेल की दादरचं स्टेशन आहे, त्याचा जो ब्रिज आहे तो तिकडे त्या साईडला आहे। आणि मी आता इथून दादर क्रॉस करून जाणार वडाळ्याला, आणि वडाळ्यातून जाणार चेंबूरला।
तर हा आहे दादर टीटीचा सिग्नल, जो मेन सिग्नल आहे. इकडून तुम्ही दादरवरून आलात की तुम्हाला हा दादर टीटीचा सिग्नल लागतो आणि ब्रिज करून क्रॉस करून खालून गेलात की तुम्ही जाणार वडाळ्याला. आणि इथून जर लेफ्ट मारलात तर तुम्ही चेंबूरला जाऊ शकता, सायनला जाऊ शकता, चुनाभट्टीला जाऊ शकता. इथं बघाल की इथं हमेशा पोलिसांची चेकिंग चालू असते. ह्या साईडला त्या साईडला पोलीस उभे असतात. तर विदाऊट हेल्मेटचं टेबल सीट येऊ नका मित्रांनो. आत्ता आहे मी वडाळ्याला. वडाळ्याचे जे फाय गार्डन आहे, तुम्ही बघाल की ह्या साईडला मीटिंग वगैरे चालू आहेत आणि ह्या साईडला जे जे मला गार्डन दिसतंय ते खूप भरलेलं आहे, कारण की लहान मुलं वगैरे संध्याकाळी खेळायला येतात, त्यामुळे फुल भरलेलं असतं. आणि वडाळ्याला फाय गार्डन का म्हटलं जातं? हा वडाळ्याचा भाग आहे आणि हा वडाळ्याचं फाय गार्डन आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघायला की इथे एकूण 5 गार्डन आहेत. 1, 2, 3 आणि त्या साईडला 1, 2 आहेत. तर अशी 5 गार्डन ह्या वडाळ्यामध्ये आहेत. तर त्याला म्हणून फाय गार्डन म्हणून म्हटलं जातं. तर मी तर मी आत्ता आहे वडाळा ब्रिजवरती. आणि तुम्हाला जे दिसत असलं ब्रिज वरतून जो गेला आहे तो आहे मोनोरोलचा ब्रिज. ही मोनोरेल जाते चेंबूरवरनं सुटते. ती चेंबूरवरनं मोनोरेल सुटली की महालक्ष्मीपर्यंत मोनोरेल आहे. आणि आहे वडाळ्याचा ब्रिज. सिग्नलला तुम्हाला पोलीस दिसून जातील आणि इकडे टू विंग चालू आहे. वरलीवरून दादर, दादरवरून वडाळा आणि वडाळावरून चेंबूर हा जरा मला शॉर्टकट बरा पडतो. पण कधी कधी ह्या रोडलाही खूप ट्रॅफिक असतं, तरी पण हा रोड बरा पडतो, कारण त्या रोडने पूर्ण हायवेने जावं लागतं. आणि हायवे तेवढंच अंतर आहे, पण हायवेला थोडं अजून जास्त ट्रॅफिक असल्यामुळे मी हा रोडचा डेली यूज करतो येण्या जाण्यासाठी. कधी कधी तिकडून जातो, कधी कधी इकडून येतो. तर ह्या रोडला पण ट्रॅफिक असतं, कारण की बघाल हे आजूबाजूला खूप दुकानं आहेत आणि लोकांची रहदारी खूप आहे. कधी कधी 2-2 गाड्या ह्या साईडने गेल्या ना की ट्रॅफिक होऊन जातं. आणि ह्या रोडला असं आता मी बरोबर. आणि इकडे मच्छी तुम्हाला दिसत असेल, हे पूर्ण मच्छीचं सगळं आहे. आणि कोकणातील हापूस आंबा भाई एक नंबर. पोस्टर दिसत असेल की इकडे तुम्हाला घाटकोपरला चेंबूरला जाण्यासाठी इथून लेफ्ट मारावं लागेल. आणि मी इथून लेफ्ट मारून जाणार आहे चेंबूरला, आमच्या चेंबूरला. तर बघा, आल्या आल्या सिग्नल सुटला ना की एकदम भारी वाटतं, कारण की मग प्रत्येक सिग्नल थांबत थांबत यायचं बोलत तर खूप कंटाळा येतो. कारण की वर्लीपासून इथं चेंबूरला यायला आहे ना, वर्लीपासून दादरला यायला एक 10-1 सिग्नल लागतात. आणि त्याच्या पुढचे सिग्नल बघितलं तर 20-22 सिग्नल वर्लीपासून चेंबूरला यायला लागतात. तर कधी कधी भरपूर ते सिग्नल आहेत ना की लवकर सुटून जातात. काय काय सिग्नलला मग भरपूर थांबावं लागतं, त्यातून ट्रॅफिक वगैरे असतं, अजून जास्त वेळ जातो. पण तर हा जो भाग दिसतोय तुम्हाला हा आहे वडाळाचा अजमेरा. हे अजमेराच्या सगळ्या बिल्डिंग आहेत. आणि ह्या साईडला एक मोठं ग्राउंड आहे अजमेरा म्हणून. तिथं आम्ही बहुतेक संडेला येऊन खेळत होतो. आता सध्या यायला भेटत नाही, पण खूप मोठं ग्राउंड आहे अजमेरा. तर दर संडेला तुम्ही आलात ना तर खूप गर्दी असते त्या ग्राउंडला. खूप खूप क्राऊड असतो की विचारून सो नाही. बाजूबाजूला एकदम ग्राउंड लावलेले असतात, असं कुणाचा बॉल लागतोय कुणाला काय समजत नाही, एवढे बाजूबाजूला ग्राउंड असतात. कारण मुंबईला थोडे ग्राउंड कमी असल्यामुळे ह्या भागामध्ये एक ग्राउंड आहे. तर इथं ह्या साईडला ग्राउंड आहे, ते मी तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेन. मस्त आहे. इथून जरा गाडी पळवायला भारी वाटतं, तर मी गाडी पळवतो आणि बघूया आपली व्हिडिओ क्वालिटी कशी येते. तर इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा, त्यामुळं आता हा पूर्ण रोड एकदम बाहेर आहे गाडी पळवण्यासाठी. पण मला इथून लेफ्ट घेऊन जायचं आहे वाशी नाक्याला. तर हा आहे मोनोरोलचं स्टेशन. त्या समोर आहे आचार्य स्कूल आहे, त्या समोर हा मोनोरेलचं स्टेशन आहे.
तर ही कंपनी दिसेल तुम्हाला, ती BPCL कंपनी आहे आणि BPCL कंपनीच्या बाहेर हे तुम्हाला टँकर लाईन दिसेल पूर्ण सगळ्या ज्या. आता आपण आहोत वाशी नाक्याला आणि हा वाशी नाक्याचा जो मी बस स्टॉप समोर बघताय तो हा आहे दुसरा बस स्टॉप आणि जो मेन बस स्टॉप आहे तो आहे पुढे गेलात की तो तुम्हाला ब्रिज दिसेल की ब्रिजच्या खाली जो मेन वाशी नाक्याचा बस स्टॉप आहे. आता इथून मी राईड घेणार आहे भारतनगर जाण्यासाठी. आता लगभग 7 वाजून गेले आहेत त्यामुळे तुम्हाला जरा कालोखाल दिसत असेल तरी पण मी व्हिडिओ बनवतोय. असेल की माझ्या व्हिडिओमध्ये हे जे समोर HP नगर दिसतंय ही HP कॉलनी आहे आणि इथून मी राईड घेऊन आमच्या तर आता लगभग 7 वाजायला आले आहेत त्यामुळे तुम्हाला दिसत असेल लाईट वगैरे सगळ्या चालू झालेत. आता मी बरोबर भारतनगरला आहे. आमचा जो एरिया आहे तिथं मी 4-5 वर्ष आता राहतोय तो एरिया भारतनगर. आणि ह्या साईडला आहे भारत डेअरी. तर आता आपण करूया आपल्या व्हिडिओचा एंड आणि लवकरच भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.